पुढल्या बातमीकडे कुर्ला एलबीएस रोडवरील बस अपघातातील मृतांची संख्या 7 वर गेलेली आहे। अपघातामध्ये 49 जण जखमी झालेत तर 4 पोलीस कर्मचाऱ्यांनाही या अपघातामध्ये दुखापत झालेली असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। रात्री 9च्या सुमारास बसची 30 ते 40 वाहनांना धडक बसली आणि अपघातावेळी बसमध्ये 60 जण प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। बस चालकावर स्वतः सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत आहे। बसमध्ये कुठलाही बिघाड नाहीये। इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ञांचं हे मत आहे। इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि त्यांचं हे स्पष्टीकरण, पोलिसांची बस बनवणारी कंपनी आणि तज्ञांशी चर्चा झाली। ब्रेक फेल झाल्यास इलेक्ट्रिक बस पुढे जात नाही असा दावा तज्ञांनी केलेला आहे। इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत होती। या बसमध्ये कोणताही बिघाड नव्हता अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। कृष्णा सुनारवडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर या सगळ्या संदर्भात माहिती देणार आहेत। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की संजय मोरे हा जो बस चालक आहे तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे। त्याच्याकडे चौकशी करण्यात येते आहे। मात्र आतापर्यंत जी काही चौकशी करण्यात आली त्यानुसार त्यानं कुठल्याही पद्धतीचं मद्यपान केलं नव्हतं, नशा केली नव्हती असं वैद्यकीय तपासणीतून समोर आलेलं आहे। शिवाय बसमध्ये कुठल्याही पद्धतीचा तांत्रिक बिघाड नव्हता, कारण ही जी बस बनवणारी कंपनी आहे त्या कंपनीचे वैशिष्ट्य हे आहे की इलेक्ट्रिक बस या जर एखादा ब्रेकडाऊन झाला किंवा कुठला मोठा तांत्रिक बिघाड झाला तर जागच्या जागी ब्रेकडाऊन होऊन बस थांबते, ती कुठल्याही पद्धतीची मुवमेंट घेत नाही असं तज्ञांचं मत आहे। पोलीस सध्या या कंपनीच्या तज्ञांशी बोलतायत, बेस्टच्या प्रशासनाशी बोलतायत आणि त्यातल्या फॅसिलिटी ज्या होत्या त्या सगळ्यांचं वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र ब्रेक फेल झाल्यामुळं ही बस वेगानं त्या मार्केटमध्ये शिरली हा जो दावा होता तो सध्या तरी निराधार असल्याची माहिती समोर येते आहे। संजय मोरे हा अवजड वाहनं चालवण्याचा कुठलाही त्याला मोठा अनुभव नव्हता, कारण तो बस चालवत नव्हता। एक छोट्या ज्या मिनी बस असतात, ट्रॅव्हलर सारख्या असतात, शिवाय दुसरी जी छोटी वाहनं असतात ती चालवण्याचा त्याच्याकडे अनुभव होता। मात्र अवजड वाहनं चालवण्याचा परवाना मात्र त्याच्याकडे आढळून आलेला आहे। पोलिसांनी हा परवाना ताब्यात घेतलेला आहे। सध्या संजय मोरेची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। शिवाय बेस्टच्या ज्या कंत्राटी विभागामध्ये त्याची नियुक्ती करण्यात आलेली होती त्या संबंधित कंत्राटदारांशी, त्याचबरोबर बेस्ट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी सुद्धा पोलीस चौकशी करणार आहेत। त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहेत की त्यांनी या निकषांचं पालन केलेलं होतं का किंवा जो काही क्रायटेरिया आहे तो फॉलो केलेला होता का। सध्या संजय मोरे पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि त्याला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याच्या रिमांडच्या वेळेला पोलीस काय काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता तरी सध्या जी माहिती मिळते आहे त्यानुसार बेस्ट बसमध्ये कुठल्याही पद्धतीचा तांत्रिक बिघाड नव्हता। संजय मोरे याचं बेस्टच्या बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला अशी माहिती समोर येते आहे। त्यामुळे अपघात झालेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कृष्णा।